नमस्कार मंडळी. मंडळी आपल्या चॅनलमध्ये आपण नुकतेच 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत. ज्यामध्ये आपण सर्व 12 राशींबद्दल आणि त्यामधील असणाऱ्या नक्षत्रांची सुद्धा संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील असलेल्या व्यक्तींचं स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती आपल्याला मिळायला मदत होते. ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक आणि यशस्वी बनवण्यासाठी निश्चितच होईल. तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा होताना दिसेल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर आपल्या राशीचा व्हिडिओ अवश्य पहा. या सगळ्या 12 राशींच्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. म्हणजे आता आपण सुरू केलेली आहे 27 भागांची राशी चक्रातील असलेल्या सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितीची ही मालिका. 27 भागांची असणार आणि हा आहे 7वा भाग. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा आपण विस्तृत माहिती त्या नक्षत्राच्या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत. ज्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन विस्तृत माहिती आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आरोग्याबद्दल, करिअरबद्दल मिळायला खूप सुंदर मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींनी कोणती करायची आहे साधना, उपासना, मंत्रपाठ याची सुद्धा माहिती आपण या भागात घेत आहोत. त्या व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया 27 नक्षत्रामधील हे 7वं नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र नक्की आपल्याला काय सांगतं. पुनर्वसू नक्षत्राचे पहिले 3 चरण मिथुन राशीमध्ये येतात आणि शेवटचा 4था चरण हा पुढच्या कर्क राशीमध्ये येतो आणि म्हणून याला त्रिपाद नक्षत्र असंही म्हणतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे गुरु आणि हे वायू तत्वाचं नक्षत्र असून या नक्षत्राचा गण आहे देवगण. तसेच या नक्षत्रावर मिथुन राशीच्या स्वामी ग्रह बुध आणि अर्थातच पुढची कर्क राशी त्याचा स्वामी ग्रह चंद्र यांचा सुद्धा प्रभाव असतो. थोडक्यात गुरु, बुध, चंद्र या 3 ग्रहांचा प्रभाव या पुनर्वसू नक्षत्रावर असतो. या नक्षत्राची देवता आहे 12 आदितीची माता असलेली अदिती, जी देवतांची माता समजली जाते. याचं चिन्ह धनुष्यबाण आणि बाणाचा भाता म्हणजेच बाण ठेवण्याचं साधन. हे बाण साधेसुधे नाही आहेत, हे दैव शक्तीने भारलेले बाण आहेत, जे आपल्या लक्षावर मारा करून पुन्हा एकदा आपल्या स्थानात परत येतात. त्यामुळे या नक्षत्रामधील जातक आपलं लक्ष पूर्ण करून पुन्हा आपल्या स्थानामध्ये परत येतोच. या नक्षत्रातली जी नामाक्षरं आहेत ती आहेत के, को, हा, ही. पुनर्वसू नक्षत्राचं सगळ्यात मोठं जर काही गुणवैशिष्ट्य असेल तर ते म्हणजे यांची साधी राहणी असून विचार मात्र उच्च असतात. साधी राहणी, उच्च विचार. आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, आपण करत असलेल्या कार्यासाठी, जबाबदारीसाठी पूर्णपणे समर्पित असून सत्यप्रिय, न्यायप्रिय ही जातक मंडळी असतात. परंतु आपल्या धर्माच्या आणि गुरूंच्या प्रती यांचा आदरभाव फार मोठा असतो. आपल्याकडे जे काही आहे त्यामध्ये नेहमी समाधानी राहण्याचा त्यांचा स्वभाव, कल असतो. यांना कोणत्याही गोष्टींकडे, प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच ब्रॉड असतो, उदारमतवादी असतात, विशाल असतो. कोणत्याही विषयातील समज, जाण यांना फार लवकर येते. एका प्रकारे इंटेलेक्च्युअल, हुशार असं अभ्यासू व्यक्तिमत्व या मंडळींचं असतं. आता मंडळी म्हटलं की स्त्री आणि पुरुष दोन्ही आले बरं का. आध्यात्मिक गोष्टींकडे सुद्धा यांचा ओढा चांगला असतो. परंतु यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह जर अशुभ असेल तर मात्र ही मंडळी देवाची भक्ती प्रेमाने आणि श्रद्धेने करण्यापेक्षा भीतीने आणि घाबरूनच करताना दिसतात. म्हणजेच पूजा अर्चा केली नाही तर देव आपलं काहीतरी नुकसान करेल. देवाचा आपल्या कार्यावर, कुटुंबावर, आपल्यावर कोप होईल व त्यामुळे अंधश्रद्धेच्या बऱ्याचदा मागे लागून ही मंडळी त्या अंधश्रद्धेच्या जाळ्यात फसतात सुद्धा. अशा मंडळींनी अंधश्रद्धा, देवधर्म, कर्मकांड अशा गोष्टींमध्ये फार सावधानता ठेवणं महत्त्वाचं राहतं, नाही तर फसवले जातात. भक्ती मार्गाकडे म्हणूनच आध्यात्मिक मार्गाकडे त्यांनी सायंटिफिक दृष्टीने वळावं, कोणाचे नादी लागू नये असा सल्ला ज्योतिषशास्त्र या मंडळींना देतं. पुनर्वसू हे प्रभू रामचंद्रांचं जन्म नक्षत्र आहे. या नक्षत्रामधील जातकांना आपले कोणतेही कार्य करण्यास सुरुवातीला मात्र फार परिश्रम, कष्ट पडतात. परंतु नंतर यश मात्र हमखास मिळतं. या नक्षत्रामध्ये निसर्गाचा असा कोणता तरी दैवी गुण मात्र हमखास लपलेला आहे की त्यामुळे ही मंडळी आयुष्यात कितीही मोठ्या संकटामध्ये सापडली तरी यांना कुठून तरी आकस्मिकपणे मदत मिळून ही मंडळी त्या संकटातून
अलगत सहजपणे बाहेर येताना दिसतात. वेळोवेळी यांना अशी ईश्वरी मदत मिळत राहते. त्यामुळे ही मंडळी उशिरा का होईना, परंतु आपण आपल्या करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होताना दिसतात. अर्थात या नक्षत्राचा स्वामी ग्रह यश देणारा गुरुग्रह आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. आणि तो शुभ असेल तर अतिउत्तम कुंडलीमध्ये. पुनर्वसू याचा शब्दशः अर्थ पुन्हा प्रकाशित होणं, कम बॅक करणं, पुन्हा येणं. थोडक्यात या मंडळींच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं व ही मंडळी यशापासून कितीही खाली आली तरी यांचं पुन्हा एकदा यशस्वी कमबॅक होतच, पुनर्वसन होतच. अर्थात योग्य प्रयत्न आणि त्यासाठी लागणारी आवश्यक ती मेहनत मात्र करायची असते. ही मंडळी नेहमी शांत, धीरगंभीर, प्रसन्न, सहनशील, संतोषजनक, सदाचारी, सौम्य आणि परोपकारी स्वभावाचीच असतात. धनाचा संग्रह करणं मात्र यांच्या स्वभावामध्ये नसतं. कोणाला कोणत्याही वेळेत मदत करण्यास ही मंडळी, ही व्यक्ती सदैव तत्पर असतात. याच गुणांमुळे यांना समाजामध्ये नेहमी प्रतिष्ठा, मान-सन्मान मिळत असतो. परंतु आयुष्यात एकदा तरी यांना यांच्या जवळच्या नातेवाईक किंवा मित्रपरिवाराकडून धोका, नुकसान, विश्वासघात होताना मात्र दिसतो. अर्थात अशा जातकाच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असण्याची शक्यता अधिक असते. अवश्य तपासून घ्या. त्यामुळे ज्योतिषशास्त्र यांना नेहमी सल्ला देतं की बाबा रे, विश्वास ठेवा, परंतु आपले डोळे झाकून विश्वास ठेवू नका, अंधविश्वास ठेवू नका, अंधश्रद्धा ठेवू नका, नेहमी सावध राहा. न्यायप्रिय असणं हा सुद्धा या मंडळींचा विशेष गुणधर्म आहे. प्रत्येक राशी किंवा नक्षत्र यामध्ये शुभ अशुभ असे दोन्ही गुणधर्म आढळतातच. याही नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरु कुंडलीमध्ये जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर बऱ्याचदा ही मंडळी ॲरोगंट वर्तन करताना दिसतात. स्वतःभोवती असं एक वातावरण निर्माण करतात की मीच सर्वश्रेष्ठ, मीच शहाणा. आपल्याकडील ज्ञानाचा, पैशाचा गर्व चढतो आणि त्याच भ्रमात ही मंडळी वागतात, वावरतात, राहतात आणि मग कधीतरी हे गर्वाचं घर सुद्धा खाली येतं आणि त्यावेळेला मात्र कोणीही यांच्या मदतीला येत नाही, गुरुग्रह अशुभ असेल तर. या नक्षत्रामधील लोकांनी कधीही भागीदारीत व्यवसाय आणि कुठलंही काम करणं बऱ्याचदा जमूनच येत नाही, जमतच नाही. कारण आपले निर्णय आपण स्वतः घेणं याला नेहमी ही मंडळी प्राधान्य देतात. यांच्या संदर्भात चांगले शुभ गुणधर्म म्हणजे यांचं विजन फार चांगलं असतं, दूरदृष्टी अतिशय उत्तम असते. त्यामुळे मोठ्या, दूरगामी, चांगल्या कामांना पूर्ण करण्याची क्षमता, पात्रता, योग्यता या मंडळींमध्ये ठासून भरलेली असते. याच कारणांमुळे ही मंडळी उत्तम आणि यशस्वी राजकारणी सुद्धा होतात किंवा असतात. कारण चंद्र आणि बुध या ग्रहांचा शुभ प्रभाव या नक्षत्रावर असतो. बऱ्याचदा असं पाहण्यात आलं आहे की ही मंडळी पैशापेक्षा मान-सन्मान, प्रसिद्धी, समाजातील किंवा कुटुंबातील एखादं महत्वाचं स्थान याला विशेष अधिक महत्व आपल्या जीवनामध्ये देतात. पारंपरिक ट्रॅडिशनल विचारांचा प्रभाव आणि कोणालाही झुकते माप न देण्याचा स्वभाव, म्हणजे कोणाचीही बाजू न घेण्याचा स्वभाव असल्यामुळे विवाह संबंध टिकवण्यासाठी जरा अधिकची मेहनत यांच्या वैवाहिक जीवनात मात्र यांना घ्यावी लागते. नाहीतर या वैवाहिक नातेसंबंधामुळे जाऊन अडचणी निर्माण होताना तेवढ्याच दिसतात. या मंडळींसाठी हॉटेल व्यवसाय, जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार, किराणा दुकान, खानपान सेवा, कलेशी संबंधित कार्यक्षेत्र जसे की नाटक, सिनेमा, फोटोग्राफी, कुठल्याही विषयातले कलाकार, इंटिरियर किंवा फॅशन डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, चित्रकार, चित्रकला, ब्युटी पार्लर, हस्तकला हे व्यवसाय किंवा कार्यक्षेत्र यांना विशेष लाभ मिळवून देतात. कारण चंद्राचा प्रभाव. तसेच अंतराळ क्षेत्र, कुरिअर सेवा, टेलिकम्युनिकेशन, दळणवळण, लेखन, प्रकाशन, पुस्तक विक्री, धार्मिक कार्य, शैक्षणिक क्लासेस, शिक्षक, प्राध्यापक, समाजसेवक, NGO अशा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा या मंडळींना प्रगती साधायला मदत मिळते, यशस्वी असतात. कारण या नक्षत्रावर गुरु आणि बुधाचा असलेला शुभ प्रभाव. कोणत्याही विषयात लोकांना प्रशिक्षित करणं यामध्ये ही मंडळी अत्यंत हुशार असतात. लोकांना मार्गदर्शन करणं, समुपदेशन करणं, काउन्सिलिंग म्हणून सुद्धा यांची कामगिरी यशस्वी असते. या मंडळींच्या आरोग्याचा जर विचार केला तर वजन वाढणं आणि वाढणाऱ्या वजनामुळे होणारे जे काही आजार आहेत हे मात्र यांना सांभाळावे लागतात. तसेच दूषित पाण्यामुळे होणारे आजार, निमोनिया, ब्रॉन्कायटिस, अस्थमा, TB, फुफ्फुसाचे असलेले आजार, लंग्स इन्फेक्शन, पोटाचे आजार, पचनसंस्था सुद्धा यांनी सांभाळावेत. यासाठी अवश्य योग्य ती काळजी, मेहनत घेत चला. खाण्यापिण्यातलं पथ्य आणि अर्थात योग्य डॉक्टरी सल्ला वेळोवेळी घ्यायला हरकत नाही. जीवनातील यशप्राप्तीसाठी आणि अशुभ परिणाम कमी करण्यासाठी
साधना, मंत्र, उपासना याचा जर विचार केला तर या मंडळींसाठी गुरुग्रहाची, महादेवाची उपासना उत्तम. यासाठी गुरुचरित्राचं पारायण करणं, गुरुग्रहाचा मंत्रपाठ करणं, शिवलीलामृत 11वा अध्याय वाचनात ठेवणं, तर गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचन करणं हे यांच्यासाठी उत्तम समजलं जातं. तर आपल्या देवपूजेत देव्हाऱ्यामध्ये शिवपिंडी, रविग्रह यंत्र, गुरुग्रह यंत्र ठेवून त्याचं रोज दर्शन घेणं, पूजन करणं हेही यांच्यासाठी उत्तम असतं. गळ्यामध्ये 12 मुखी रुद्राक्ष ही मंडळी धारण करू शकतात. आता आपण जाणून घेऊया या नक्षत्रामधील सर्व 4 चरण, कारण ह्या चरणामुळे सुद्धा त्यांच्या वैचारिक भूमिका बदलताना दिसतात. तर पहिलं चरण, यामधलं जातक हे अत्यंत हुशार, मेहनती, सचोटीने वागणारे असतात. आपल्या प्रामाणिक मेहनतीच्या अभ्यासाच्या जोरावर कार्यक्षेत्रातील मोठ्या व जबाबदारीच्या पदावर ही मंडळी काम करताना दिसतात, ते स्थानही मिळवतात. दुसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेला जातक व्यक्ती हा मटेरियलिस्टिक गेन आणि गोष्टी मिळवण्यामध्ये पुढे असतो. त्यामुळे विविध कार्यक्षेत्रात ही मंडळी स्वतःला कार्यान्वित करताना दिसतात, मल्टीटास्किंग. तर तिसरं चरण, या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती ह्या मेंटल ॲक्टिव्हिटीजसाठी विज्ञान, सायंटिफिक, सायन्स, कायदा अशा क्षेत्रामध्ये अधिक चांगलं यश प्राप्त करू शकतात. तसेच क्रिएटिव्हिटी, मल्टीमीडिया, पत्रकारिता, भटकंती, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, वाहन, प्रिंटिंग प्रेस हे विषय सुद्धा या मंडळींना यशस्वी करायला मदत करतात. तर चौथ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती पालनपोषण, सेवा शुश्रूषा अशा क्षेत्रामध्ये उत्तम योगदान देऊ शकतात. त्यामुळे हॉटेल व्यवसाय, जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार, किराणा दुकान, डॉक्टर, नर्सिंग, समाजसेवक, NGO, धार्मिक कार्य, राजकारण अशी क्षेत्रे यांच्याकरता विशेष लाभाची राहतात. तर मंडळी, ही होती संपूर्ण माहिती पुनर्वसू नक्षत्रातली. याच्यानंतर येणारं जे 8वं नक्षत्र आहे ते म्हणजे पुष्य नक्षत्र, देवगणी नक्षत्र, अतिशय उत्तम नक्षत्र. त्याचा आढावा आणि अभ्यास आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तेव्हा तो पुढचा भाग पाहण्याकरता अवश्य आपल्या या चॅनलला भेट द्या. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी, आपल्या कार्यालयाचा संपर्क नंबर 9892156163 यावर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल, अगदी भारतात कुठेही असाल तरी. त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्रसार परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला हा अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष कुणीही याचं वाचन पारायण करू शकता. हा ग्रंथ भारतात मागवण्यासाठी ₹151 आपण फोन पे करू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. हे पुस्तक सुद्धा ₹151 फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र जे पितळेचं, त्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या आहेत, हे सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. तर विविध ग्रहांची यंत्र, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला आमच्याकडून ऑर्डर करायची असतील तर आपण व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन नंतर ऑर्डर बुक करू शकता. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे विस्तृत असं सखोल मार्गदर्शन करिअर, आरोग्य, कोर्ट कचेरी या संदर्भात जाणून घ्यायचं असेल, वास्तूबद्दल कन्सल्टिंग करून घ्यायचं असेल तर अवश्य आपण आमच्याबरोबर संपर्क करू शकता. व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल. कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन समजून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देश-विदेशातून सुद्धा, परदेशातून सुद्धा आपण आमच्याबरोबर आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज जोडून घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तर मंडळी, पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. पुष्य नक्षत्र नक्की काय सांगते आपल्याबद्दल, तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.